राम राम मंडळी, जय महाराष्ट्र. कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण आपापल्या घरी ठीक असाल, सुखी असाल, स्वस्त असाल, मस्त असाल. मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे. आणि नेहमीप्रमाणे आपले पुन्हा एकदा या नव्या ब्लॉगमध्ये, नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललो भाकरवाडीच्या शाळेमध्ये आणि शाळेमध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आमच्या जवळपास आता 10-15 वर्षानंतर भेटीगाठी होणार आहे. आम्ही सर्व वर्गमित्र 10 वर्षानंतर एकत्र येत आहोत. तर बघू आता काय होतं काय नाही. आता सध्या आम्ही आता गजू भाऊच्या घरासमोर आहे बघा. हे आपल्या मागं गजू भाऊ, सचिन हे सगळे. नमस्कार. बोलता का? आज मला तर खरं म्हणजे खूप आनंद होत आहे, कारण की कमीत कमी 14 वर्षानंतर आज आमचे सर्व वर्गमित्र सर्व आम्ही एका ठिकाणी भेटणार आहे आणि भेटल्यानंतर खूप मजा मस्ती करणार आहे. आता आपले चंद्रकांत भोसरे बोलतील. बोला 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 काय तर बोला, लाजू नका, बोला. सचिन भाऊ. तर चला मित्रांनो, आता या ब्लॉगमधून, या व्हिडिओमधून तुम्हाला आमची भाकरवाडीची शाळा सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणखी बघू आता कसा कार्यक्रम होतो, काय होतो. तर चला आता डायरेक्ट शाळेसमोर भेटू. तर मित्रांनो, आलो आपण आता भाकरवाडीच्या शाळेसमोर. ही अशी शाळा आहे बघा. इकडं समोर लिहिलेलं आहे नूतन विद्या मंदिर उच्च व माध्यमिक विद्यालय भाकरवाडी ता बदनापूर जी जालना. तर इकडं मुलं पण आलेले. तर चला तुम्हाला आता ही शाळा दाखवून देतो. तर मित्रांनो, आता खूप बदलली ही शाळा. पहिली ही शाळा कुडाची होती बघा. जेव्हा आम्ही शाळेत येत होतो तेव्हा ही कुडाची शाळा होती आणि आता मस्त बिल्डिंग बनली बघा. आणि हे समोर दिसतं बघा, हे पिवळं, हे जुनं ऑफिस आहे. हे सुरुवातीला बनलं होतं, नवीन शाळा चालू झाली होती तेव्हा बनलं होतं. आणि इकडं पाण्याची टाकी बघा, ही पण जुनी टाकी आहे पाण्याची. तर अशी ही शाळा आहे. तर चला तुम्हाला आता समोर घेऊन जातो. समोरून कशी शाळा काय आहे दाखवून देतो. तर मित्रांनो, ही अशी शाळा आहे बघा. इकडं वर्ग 5वा 6वा, पलीकडं 7वा 9वा 10वा अशी समोर भरपूर खोल्या बांधल्या बघा. 7-8 खोल्या बांधल्या. आणि समोर गेलं का तिकडं ऑफिस आहे बघा, ते जुनं कार्यालय. तर खूप छान शाळा बनली बघा. याच मैदान आहे समोर शाळेसमोर. वरती जाऊ आता. तर मित्रांनो, हे आता दुसऱ्या मजल्यावर आलो बघा. दुमजली ही शाळा बनली. बघा किती सुंदर शाळा आहे भाकरवाडीची शाळा. तर मित्रांनो, दुसऱ्या मजल्यावर आलो बघा. वरून असं दिसतंय. आणि हे समोर इकडं समोर इथून गेट आहे. एकदम निसर्गाच्या सानिध्यात ही शाळा बनलेली बघा. इकडं समोर या दिसते या जुन्या खोल्या शाळेच्या. या अशी शाळा होती आमच्या वेळेस. तर चला आता लोक जमा होऊ लागली. कार्यक्रम चालू होईन आपला. तर मित्रांनो, ही अशी शाळा बघा आतमधून. आणि ते समोर पत्र दिसते बघा, ती जुना वर्ग आहे तो. शाळेमध्ये आलो, आतमधून आलो आपण आता ग्राउंडमध्ये. इकडं समोर मुतारे वगैरे. हे इकडं आपशी पंप. तर अशी भाकरवाडीची शाळा आहे बघा. ही आमची शाळा आहे. तर चला जाऊ आता आतमध्ये बसू. तर मित्रांनो, ही शाळा भाकरवाडीपासून 1 किलोमीटर अंतरावर आणि शलूत चारटापासून 2 किलोमीटर अंतरावर ही शाळा आहे.
आणि 5वी ते 12वीपर्यंतचं शिक्षण माझं या शाळेमध्ये झालं. खूप चांगली ही शाळा आहे आणि येथील जे शिक्षक मंडळी आहे ते पण खूप चांगली आहे. तर मित्रांनो आलो आपण आता. हे आपले मित्रमंडळी या ठिकाणी बसलेले सगळे वर्गमित्र आहे. आता याच्यातले मला किती जणांचे नाव आठवते किती जणांचे नाही आठवत आपण आता बघू. तर चला सुरुवात करायची का? मुजीम बरोबर ना? मुजीम आलिम बरोबर आहे का? अशफाक बरोबर. चंद्रकांत त्याचं नाव काय यार? प्रल्हाद बरोबर ना? सचिन आबरार बरोबर ना? हे गणेश भाऊ आप्पा बरोबर ना? सुरेश बरोबर. गणेश बरोबर ना? गणेश बाबासाहेब तर याच्या पोटी मी याचाच बाप लाडके गणेश डिघे त्यांचं एकदा जोरदार टाळ्यात स्वागत करा. आणि दुसऱ्यांदा आपले सुनील बोचरे यूट्यूब चॅनलवाले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या. आणि नियोजन तसं गणेशरावचं आहेच पण त्यामध्ये लाखाचा वाटा म्हणजे आपल्या डॉक्टर साहेबांचा. टाळ्या. आपण शाल श्रीफळ वगैरे मागवलेलं आहे ते रस्त्याने येत आहे त्यामुळे मी सध्या तर काही देऊ शकत नाही. पण आता किमतीचे मोलाचे असे 2 शब्द आपले प्रल्हाद तिडके बोलणार. या उभं राहा. या लाजायचं नाही. या पटकन गुपचित सर 2 मिनटं स्टॉप करा 2 मिनटं. हे बोलणं लागतं का आता धरून? सगळ्यांना माझा नमस्कार राम राम. आपण किती वर्षाच्या नंतर भेटलो असन बरं? एक अंदाजी 14 वर्ष. 14 वर्ष झाले आपल्याला. 2008ची बॅच आहे आपली. 8-9ची बॅच आहे. 8-9ची बॅच आहे. कम से कम मला वाटतं 70 का 75 जण होते आपण टोटल मुलं मुली धरून. 8वीला आपण 105 होतो. हो का? 78 नाही जे असं समजा 70-75 असेल बरोबर आहे. इतक्या दिवसाच्या नंतर समजा जर येऊ घडून आणला असं आज आपल्याला इथं समजा एकत्र तर याचं सर्वात मेन म्हणलं तर गणेश डिघे यांना ज्यादा मनावर घेतलं. कॅमेरामॅन वगैरे फोकस करो. पूछ भी का कारण की ज्यांना प्रतिसाद दिला. अरे आपले सोमनाथ तिडके आले, आजीनाथ भाऊ आले. आजीनाथ तिडके साहेब, आजीनाथ तिडके आणि सोमनाथ तिडके यांचं आगमन झालंय. सोमनाथ आणि आजीनाथ. अरे सोमनाथ आजीनाथ सांगितलं ना. नाही सोमनाथ तिडके आणि आजीनाथ तिडके सांगितलं मी. यांचा सत्कार होत आहे. मान्यवर टाळ्या वाजा आजीनाथ टाळ्या वाजा. कोणी कसं असो पण आपण लहानपणापासून जे एकत्र खेळलो राहिलो बोललो याचं जे मनोगत आहे यांचा पहिला सत्कार करा. या इकडं डॉक्टर साहेब सत्कार करायचा आहे डिघे साहेबाचा सगळ्यांकडून तर्फे. हो का? याचा सत्कार करा. सत्कार कुठे गेले? हो डॉक्टर साहेब 2 जण सगळे येणार आहोत. सगळे ग्रुपचे साथीदार आहे. वा सरपंच वा सगळे वा. हो घेतला का? तर मित्रांनो याचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी. असे लोक जमले बघा.
नुसतं गेट टुगेदर कधी करायचं, बाकी काही माहित नाही. गेट टुगेदर कधी करायचं, काय लागणार, काय घेणार, काय देणार, कोणाचे नंबर आहे पाहिजे. मेहनत तर सगळेच करतात, असं नाही का भाऊ कोणी करतं कोणी नाही करा. आमच्या म्हणजे माइंडमध्ये पण नाही होतं का भाऊ डॉक्टर कसं बनायचं, काय बनायचं ते पण नव्हतं. थोडं देवाची पण साथ भेटली, सगळ्यांचं प्रेम भेटलं, त्याच्यामुळे डॉक्टर पण झालं, पेशंट पण चांगले आले. आणि सगळ्यांचं आज ह्या कार्यक्रमानिमित्त एक मला निरोप हे द्यायचं आहे की भाऊ चालू द्या, जे चालू आहे आपल्या आयुष्यामध्ये, ज्याच्या त्याच्या फील्डमध्ये प्रगती चालू द्या. पण इथून पुढं मी जे बघितलं का ज्याचे वडील समजा शिकलेले, मी जे अभ्यास केलं म्हणजे कमी वयामध्ये मी खूप अभ्यास केलं जगाचं पण, तर ते मी जे बघितलं की बाबा ज्यांचे वडील थोडेफार पण शिकलेले तर त्यांचे मुलं कुठं ना कुठं तरी ते म्हणजे आहे कोणत्या पदावर म्हणते त्यांचं मागं फक्त हेच नाही. तर काय करा बाबा, आपलं काहीतरी कामं चालू द्या. आपण नाही शिकलो पण आपले जे आता मुलं आहे लहान लहान, मग त्यांना थोडंसं शिकवा, म्हणजे शिकवा याच्या माध्यमातूनच शिक्षणाच्या माध्यमातूनच माणूस पुढे जाऊ शकतं. तसं तुम्ही किती धावपळी करा ते करा, ते आहे बाबा, बिझनेस करू लागले ते करू लागले चांगली गोष्ट सगळंच ते आहे. पण शिक्षणाच्या माध्यमातून काय आहे का बाबा जगाची ओळख होते माणसाला, बाबा जग काय आहे आणि काय नाही. तर पुढं पण आहे ना, तर आपण नाही गेलं, आपल्या आईवडिलांची परिस्थिती खराब होती सगळ्यांची. माझी पण आईवडिलांची एवढी बिकट परिस्थिती होती, मी येतानाच रेखा होती माझ्यासोबत, सांगितलं बाबा माझे एवढे हाल झाले, म्हणजे मी बरोबर आहे ना. तर आम्ही दोघंच सोबत का बाबा पहिलीपासून तर बिझनेस पर्यंत आमचं जवळपास आमचे 18 वर्ष 17-18. पहिला परिचय माहिती सगळ्यांना, सीमा कैलास तिडके बरोबर. सीमा योगेश गोगे, राहणार कुलवाडी, तालुका संभाजीनगर, माझ्या गावी नातेवाईकांनी की तुमच्या इथे डॉक्टर आहेत बाबा, कोण डॉक्टर आहे, डॉक्टर आहे, आणि तुम्ही जा 100% रिझल्ट आहे, तुम्ही एकदा भेटा. मला इतकं म्हणजे मनापासून आज मला विचारताय तुमच्या गावचं आहे, हो माझ्या गावचं आहे, म्हणजे मला खूप म्हणजे हा. पण आज आपण जरी डॉक्टर झाले तरी पण मित्रच आहे, पण आज आपण वर्गातच आहे असं नाही. कौतिक सोनोने, मी चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे राहते. मला तर काय बोला म्हणून काहीच कळत नाही, कारण मी एवढं सगळं बघून एवढी खूप झाले आणि काय सांगा म्हणून शब्दच नाही माझ्याजवळ. संभाजीनगरमध्ये राहते. सुवर्णाने जेव्हा मला पहिल्यांदा कॉल केला, मला खरंच एवढं छान वाटलं ना, एवढ्या दिवसांना आपण सगळे भेटतोय, खूप छान वाटलं मला आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. विजय इकडचं नाव मनीषा भगवंत सिंग सरांडे. मला गंगापूरमध्ये दिलेले आणि माझे मिस्टर पोलीसमध्ये खुलताबादला फिरायला संभाजीनगरमध्ये. एका दिवसाची शाळा मला खूप छान वाटते ना, सगळ्यांना बघून मला खूप आनंद होते, पण मला कोणीच ओळखू येत नाही मुलं तर. पण मग असं दरवर्षी आपण सगळ्यांनी भेटावे अशी माझी इच्छा आहे. स्वर्णन राहणार भाकरवाडी. आता मला शेकट्यामध्ये दिले. माझ्या मिस्टरांचे नाव गजानन रामकिसन महाग. आम्ही शेकट्याला राहतो. माझे मिस्टर सेंद्रिय MDC मध्ये प्रमाणाने आणि आमचं शेकटा गाव हे सगळ्यांच्या परिचयचं आणि ओळखीचं आहे. आणि रस्त्यावरती माझं तेवढं म्हणणं आहे, सगळेजण वर्षात तर भेटणारच नक्की 100%. पण असं जर तुम्ही रस्त्याने गेलात तर 100% माझ्या घरी या. आणि माझ्या घरी आल्याच्या नंतर खूप भरभरून आणि असं वाटतंय की साक्षात मला भाऊ नव्हता, पण माझे मुलं म्हणजे माझ्या क्लासचे मुलं हे साक्षात माझे भाऊच आहे. आणि तर मित्रांनो, हे असं चालू बघा गेट टुगेदरचा कार्यक्रम. इकडं मुली महिला जेवायला बसल्या आणि इकडे समोर मुलं बसले बघा जेवायला इकडे समोर.
तर असं हे गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. काय आकाश पहिले इकडे घ्या, हे आत्ताच बसले. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो वगैरे काढणं चालू आहे आता. तर हे असा कार्यक्रम चालू आहे आपला गेट टुगेदरचा. आता हा शेवटचा सीन आहे बघा. चंदू भैया चालले तर सेल्फी काढणं. देवा विरोध हो राहिला आता. शांत बसा. देवा एक येऊन जा इकडे आता. दुसऱ्या पोरं बोलून राहिले. एका वाजता घेऊन उभा राहिला. सचिन गेलो उडीला साच्याच जवळ साच्याच उडीला खाली कवर खाली घाल. पैसा उठा तर मित्रांनो हे आता शेवटची बैठक चालू आहे बघा. दिवसभर कार्यक्रम चालू होता. हे थकले नाही हे लोक लय. आता काय निर्णय घेते काय माहीत. तर मित्रांनो ही अशी शाळा आहे आपली. आणि हे इकडं चालू आहे यांचं गेट टुगेदर. आणि इकडं समोर आतमध्ये जेवणाचा कार्यक्रम वगैरे होता. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग हा व्हिडिओ इथेच पूर्ण करू. तर असा कार्यक्रम होता आपला. आणि असे टुगेदर आणि अशी शाळा इकडं पाठीमागं. तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा शाळेचा कार्यक्रम आणि ही भाकरवाडीची नूतन विद्यामंदिर भाकरवाडी ही शाळा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथेच पूर्ण करू. यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.